विदर्भात पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काहीशी वाढलेली आहे। अनेक ठिकाणी पेरण्या अजूनही रखडलेल्या आहेत। शेतकऱ्यांनी धाडस करून जिथे पेरणी केली आहे ते आता पाऊस नसतानाही पीक वाचवण्यासाठी मशागत आणि डवरणीच्या कामाला लागले आहेत। नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 60% पेरणी झाली आहे। जवळपास 40% क्षेत्र अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे। एल्निनोचा प्रभाव राज्यात दिसून येत आहे। जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भातही आता पावसाने ओढ दिलेली आहे। 15 जुलैपर्यंत पाऊस येणार नसल्याचा हवामान विभागाने अंदाज केलेला आहे। मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांनी पेरणी देखील केलेली होती आणि आता या पेरणी केलेल्या शेतजमिनीवर शेतकऱ्यांकडनं मशागतीचं हे काम सुरू आहे। सोयाबीन पेरलेलं आहे तर सोयाबीनचं हे डवरणी सुरू आहे आणि शेतकरी कुठेही थांबला नाहीये। पाऊस कमी झालेला आहे, जसा पाहिजे होता त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी जे आहेत ते पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मात्र जिथे पेरण्या झाल्या त्या ठिकाणी मात्र शेतकरी जो आहे तो आपल्या मशागतीला लागलेला आहे। त्याला अपेक्षा आहे की पाऊस येईल आणि त्याचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे उगवेल। जर आम्ही या शेतजमिनीचा विचार केला आणि इथली शेतजमीन जर दाखवली तर आपण पाहू शकतो की इथली जी शेताची जी जमीन आहे ती अजूनही भुसभुशीत आहे। आतमध्ये जरी आपण हे केलं तरी ओलावा पाहिजे त्या प्रमाणात दिसून येऊन नाही राहिलेला आहे। ही वर आलेली माती आहे आणि या वर आलेल्या मातीमध्ये पूर्णपणे ओलावा कुठेही नाहीये। त्याच्यामुळे आलेलं जे बियाणं आहे जे पेरलेलं बियाणं आहे त्यातून किती उत्पन्न येईल याची चिंता जी आहे ती शेतकऱ्यांना आहे। मात्र ही चिंता दूर करत शेतकरी जो आहे तो आपल्या मशागतीच्या कामाला लागलेला आहे आणि त्याची जी पूर्ण भिस्त आहे ते आता 15 तारखेनंतर येणाऱ्या जुलै महिन्यातील संपूर्ण पावसावर अवलंबून राहणार आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।